गेल्या होती 2025मध्ये संगमेश्वर तालुक्यात पानगाव वडगाव इथे गेलो होतो. आम्हाला माहिती कळाली एका ठिकाणी महाराज चांगल्या प्रकारे आधार बरे करतो. आम्ही गेल्यानंतर 3 वेळेस गेलो होतो. गेल्या 3 महिना 2-3 महिना आम्हाला बोलवलं होतं. गोळ्या औषध देतो म्हणून सांगितलं होतं, परंतु कोणी आज फरक पडला नव्हता. मग आम्हाला 3 वेळेस एखादी चांगली पूजा करावी लागते म्हणून आम्ही गेलो. परंतु महाराजांनी सांगितलं अशा प्रकारे तुम्हाला होम हवन करावं लागतं. त्यासाठी 11 रुपये पावती फाडा. आम्हाला कोणती प्रकारे पावती पण दिली नाही. आणि मेडिकलसाठी गोळ्या औषधासाठी 5,000 पावती फाडली, पावती पण दिली नाही. 5,000 म्हणले नंबर लावायसाठी 5,000 पण घेतले. कोणत्या प्रकारे आम्हाला एवढे 22,000 पर्यंत घेतले. त्यांनी पण आमच्या सोळंकी बाई होत्या. बाईला सांगितलं, बाई तुमचे 5,000 11,000 पावती घेतली, त्यांच्याकडून घेतले. आमच्याकडून 10-15 25,000 लूट केली. हा बंधू अनेक लोकांकडून फसवणूक केली आणि त्याला काल संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. परंतु त्या लोकांना अटक करून गुन्हा दाखल करून काही उपयोग नाही. असल्या लोकांना डायरेक्ट टाळून करायला पाहिजे. पोलिसांनी कठोर कारवाई करून दोषीवर कारवाई करावी. येणाऱ्या काळामध्ये आम्ही यांचे गुन्हे दाखल नाही झाले यांच्यावर आम्ही आंदोलन करू इथं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.